गोरक्षनाथांचा जन्म या ठिकाणी पहिल्या चरणात वर्णन होतंय, दुसऱ्या चरणामध्ये गुरुश्रेष्ठ चरणात आणि तिसऱ्या चरणामध्ये शाब्री विद्येचा अभ्यास। साध घालिता मच्छिंद्राने जगाला भले मुनी, साध घालिता मच्छिंद्राने जगाला भले मुनी, सूर्यपुत्र गोरक्ष जागला सांडकोवरातुनी, सूर्यपुत्र गोरक्ष जागला सांडकोवरातुनी। अलग निरंजन बोला अलग निरंजन, अलग निरंजन बोला अलग निरंजन, अलग निरंजन बोला अलग निरंजन, अलग निरंजन बोला अलग निरंजन। यात्रेला गुरु शिष्य निघाले ब्राह्मणा घरी गेले, यात्रेला गुरु शिष्य निघाले ब्राह्मणा घरी गेले, पितृतिथीच्या पक्वानाने क्षुधातृप्त ते झाले, पितृतिथीच्या पक्वानाने क्षुधातृप्त ते झाले, वाटेवरती गुरुची इच्छा झोल घालली मनी, वाटेवरती गुरुची इच्छा शिष्य जाणतो मनी, सूर्यपुत्र गोरक्ष जागला सांडकोवरातुनी, सूर्यपुत्र गोरक्ष जागला सांडकोवरातुनी। अलग निरंजन बोला अलग निरंजन, 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 अलग निरंजन बोला अलग निरंजन। वाह गुरुजी वाह। साध घातली पुन्हा, साध घातली पुन्हा ब्राह्मणा हवा पदार्थ मला, साध घातली पुन्हा ब्राह्मणा हवा पदार्थ मला। मच्छिंद्रनाथाने पुन्हा एकदा पाठवलं, पुन्हा त्या ब्राह्मणाच्या दारात जाऊन आमचे गोरक्षनाथ अलख निरंजन आदेश भिक्षाम भवती म्हणतायत। साध घातली पुन्हा ब्राह्मणा हवा पदार्थ गुरुना, पाहिन मीही तुझी परीक्षा वदे वृद्धे यतीना, पाहिन मीही तुझी परीक्षा वदे गृहस्थ यतीना। भिक्षा काय सहजासहजी मिळते, जो भिक्षा घेतो त्यालाच कळतं भिक्षा घेताना किती त्रास असतो, कारण एक तो फुकट घे। भिक्षेचा आपण भगवंत जे देतात, रामदास स्वामी सुद्धा ओम भवती भिक्षा म्हणून सर्व फिरायचे। तसं गोरक्षनाथ त्या ब्राह्मणाच्या दारी गेले आणि विनवणी केली, माते आमच्या गुरूंना तुझा वडा आवडलेला आहे, पुन्हा एकदा देशील का? माता म्हणाली मी देते बा, पण गुरुच्या नावाने तूच खाणार आहे असं वाटतंय। ते म्हणते नाही, माझ्या गुरूंसाठी लागतोय। मग ती म्हणाली अरे गुरूंची एवढी काळजी आहे तर मग मला तुझा डोळा काढून देशील काय? बघा गुरु भक्तीचं किती प्रेम आहे, एका क्षणात गोरक्षाने डोळा काढून दिला। म्हणून आमचे प्रवीण दौरे साहेब अतिशय छान वर्णन केलं आहे। क्षणात एका गोरक्षाने दिला नयन काढून, क्षणात एका गोरक्षाने दिला नयन काढून, सूर्यपुत्र गोरक्ष जागला सांडकोवरातुनी, सूर्य
गोकुळात अलक्ष रंजन